भन्नाट फॉर्मात आहेत, परंतु त्यांचं आजचं कार्य संपन्न झालेलं नाही, कारण आम्ही अजूनही जिंकलो नाहीत. याच उद्देशानं मात्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. परंतु या स्पर्धेचं खरोखरच प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये काहीतरी नाविन्य पाहत असतो. या स्पर्धेमध्ये पर्व तिसराचा विचार केला तर जो संघ लुजर राहणार आहे क्वार्टर फायनलमध्ये त्यालासुद्धा आपण ट्रॉफी देणार आहोत. आणि उद्या तर प्रेक्षकांसाठी सोने पे सुहागा ऑर्केस्ट्रा या स्पर्धेच्या माध्यमातून सादर केलेला आहे. लावणी पाहायला विसरू नका. गोलंदाज भावेश शेलार, पहिला चेंडू आणि बाउंड्री बॉयच्या बाटमधून पहिल्या चेंडूवरती पहिला क्लासिकल चौकार. अलीकडे क्लास लावायला हरकत नाहीये स्पेशल चौकारांसाठी. पुन्हा हुक केलाय, पुन्हा चेंडू फाईन लेग बाउंड्रीच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. पाठीमागे आहे बालरामजी मेहर. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार निघाले आणि ह्या चौकार पहा अगदी चोरगे फॅमिली आदरणीय दयानंद चोरगे साहेबांचा बॅनर आहे, वीरेंजी चोरगे साहेबांचा बॅनर आहे. अगदी दोघांच्या मध्यांतरून मात्र चेंडू निघून गेला आणि पहिल्याच पॉवर प्लेमध्ये मात्र या ठिकाणी मेहर 11 बापगाव संघाची पॉवरफुल सुरुवात इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. कारण पहिल्या 2 चेंडूवरतीच मात्र या ठिकाणी योगेश पाटीलनं धाबा जोडल्या 8. परंतु आता इथे भावेश आता मात्र आपला गोलंदाजीमध्ये बदल करणार का. पुन्हा ऑन साईडला फ्लॉविंग स्वीप आणि हा चेंडू तर थेट बालरामजी मेहर यांना मात्र दिलाय सलामी करण्यासाठी. सलगता तिसरा चौकार. अगदी फाईनलीकडे मात्र खेळण्याचा प्रयत्न आहे, त्याच्यामध्ये यशस्वी राहिला बॅटर योगेश पाटील. पुन्हा तोच फटका आणि चेंडू पुन्हा तिकडेच चाललाय की 4 मध्ये 4 येणार. हो आले आणि सातत्यानं टार्गेट करतो योगेश पाटील. बालराम मेहर यांच्याकडे मला मात्र सातत्यानं चौकार मारायचे आहे, त्यांनी इशारा केलाय की मी मारत राहणार, तुम्ही मोजत राहा. बाउंड्री लाईनच्या पलीकडे सलगचा 5वा चौकार. आज चौकारामध्ये आतापर्यंत 5 चौकार आले आणि आता मात्र फटका मिडऑफच्या डोक्यावरून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या सत्रातील दुसऱ्यांदा कीर्तिमान रचलेला आहे आपल्या नावावरती. सलग 6 बॉल 6 चौकार आणि या शेवटचा चौकार पहा पुढे निघाला, फुलटॉस होता आणि त्याच्यावरती जबरदस्त मात्र मिडलिंग आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. परंतु इथे या बॅटिंग करणाऱ्या संघाने आता डीआरची मागणी केलेली आहे भीमरसाठी.